हे रायगड जिल्ह्यातील रोह्याचे आहेत। और जहाँ कंट्री के कोई भी लोग होने दो, इसमें जो जिनका मृत्यु हुआ उन सबको मैं मेरा श्रद्धांजलि मैं देता हूँ और कंडोलेंस मैं करता हूँ उनका। और जो मरे हुए लोग हैं उसमें उनको सरकार जल्द से जल्द मदद करना चाहिए। और जो जीवित लोग हैं जहाँ वो गिरा अपना विमान, उस एरिया के लोगों को भी मदद करना चाहिए। और जो अगर हॉस्टल है तो हॉस्टल में के बच्चों को भी मदद करना चाहिए। और हर एक जो वहाँ पर आज दुखी है और जो उनको शांति। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलेले आहे आणि आपण बघतोय की अगदीच वेगवेगळ्या स्तरातील म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या प्रतिक्रिया समोर आल्याच आहेत, मात्र उद्योग क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया समोर आल्या। सुमित सबरवाल कॅप्टन होते या दुर्घटनाग्रस्त विमानाचे आणि क्लाइव सुंदर कुंदर हे फर्स्ट ऑफिसर होते। क्रू मेंबर संदर्भात काही माहिती समोर येते, त्यातील आपण 2 जणांची आता नावं ऐकली तर या संदर्भात अपर्णा महाडिक यांचंही नाव समोर येत आहे, ज्या की क्रू मेंबर होत्या आणि त्या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचं कळतंय। मात्र अजूनही त्या संदर्भातली काही अपडेट समोर आलेली नाहीये। 3 क्रू मेंबर संदर्भातली माहिती समोर आली आहे जी आत्ताच आपण पाहिली। तर दुसरीकडे आपण पाहतोय गुजरातचे मुख्यमंत्री जे आहेत भूपेंद्र पटेल ते रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। शासकीय रुग्णालयात ते दाखल झालेत आणि जे जखमी आहेत त्या सगळ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत, जाणून घेत आहेत की नेमकी परिस्थिती काय आहे। तर इकडे ज्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे त्या ठिकाणची माहिती सांगायची तर घटनास्थळी गांधीनगरहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची म्हणजेच NDRFची 3 पथकं त्या ठिकाणी आहेत। 3 ते 6 पथकं आहेत खरं तर, ज्यामध्ये 180 जवान आहेत आणि ते सगळ्या जणांकडून सध्या तिथे बचाव कार्य केलं जात आहे। अगदी NDRFच नाही तर अगदी भारतीय सैन्याची देखील आता मदत घेतली जात आहे। बचाव कार्य अगदी जोरात सुरू आहे, सगळ्या यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। गुजरात सरकारने देखील आता हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला आहे आणि मुख्य म्हणजे विमानात 11 मुलं आणि 2 लहान बालक देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे। एअर इंडियाकडून ब्रिटिश नागरिकांसाठी देखील आपत्कालीन क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे विमानात, कारण 52 ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते। अहमदाबाद ते लंडन हा 10 तासांचा प्रवास होता, मात्र 1:38 या विमानाने टेक ऑफ केलं आणि अगदी 2 मिनिटात सरकारी रुग्णालयावर इमारतीवर हे विमान कोसळलं। अगदी 700 फुटांवरून हे विमान कोसळलं। 700 फुटांचं अंतर आपण जर पाहिलं तर हे असं अंतर आहे की ज्या परिस्थितीमध्ये विमान युटर्नही करू शकत नाही, लँडिंगही करू शकत नाही आणि म्हणून क्रॅश झाल्याचं कळतंय। तर क्रू मेंबर्स नेमकं कोण कोण होते आपण जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। सगळ्यात पहिले आपण पाहतोय कॅप्टन आहेत सुमित सबरवाल, तर त्यांचे फर्स्ट ऑफिसर आहेत, त्यांच्या संदर्भात सुद्धा माहिती आली आहे। श्रद्धा धवन आहेत, अपर्णा महाडिक सिनियर कॅबिन क्रू मध्ये या दोघी समाविष्ट असल्याचं कळतंय। तर सैनिता चक्रवर्ती आणि नगनथोई शर्मा तसंच दीपक पाठक ही संपूर्ण क्रू मेंबर्सची नावं आपण पाहतोय। मैथिली पाटील, इरफान शेख, लामनुथेम सिंगमेन असंही एक नाव आहे। रोशनी सोनगारे देखील आहेत, तर मनीषा थापा अशी संपूर्ण 10 ते 12 क्रू मेंबर्सची नावं आपण साम टीव्हीवरती पाहिली। त्यामध्ये अपर्णा महाडिक या महाराष्ट्रातील आहेत, रायगड जिल्ह्यातील असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरेंच्या त्या नातेवाईक असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। आणि क्रू मेंबर सहित एक महत्त्वाचा चेहरा देखील या विमानात होता, ते म्हणजेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री गुजरातचे माजी मंत्री विजय रुपाणी देखील त्यामध्ये होते आणि ते देखील प्रवास करत होते। त्याची दृश्य आपण काही क्षणापूर्वी पाहिली होती। बिझनेस क्लासमधून ते प्रवास करत होते, म्हणून त्यांच्या संदर्भात सुद्धा अजून माहिती आलेली नाहीये की नेमकं ते जखमी आहेत का, सुरक्षित आहेत का, नेमकं काय झालंय हे कळायला अजूनही काही मार्ग नाहीये। तपास सुरू असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय।